पौलाचे फिलिप्पेकरास पत्र अध्याय 3 वचन 20 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या जगात राहणारे आपण सगळे लोक काही काळासाठी आहोत आणि काही काळानंतर आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. परंतु देवाने जगातल्या लोकांसाठी, प्रत्येक मानवासाठी एक सुंदर योजना बनवलेली आहे. आणि ही देवाची योजना अशी आहे की या जगातलं आपलं जीवन संपलं की आपण देवाच्या घरात म्हणजे स्वर्गामध्ये पोहोचावं आणि युगानयुग अनंत काळ देवाच्या सहवासात राहावं. हालेलुया, 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 हालेलुया. एखादा माणूस सरकारी कार्यालयामध्ये नोकरी करत असेल किंवा एखाद्या खाजगी कंपनीतही नोकरी करत असेल, तरी त्याच्या डोळ्यासमोर एक गोष्ट असते, ती अशी की जेव्हा मी रिटायर्ड होईन, म्हणजे माझ्या हा सेवेचा काळ पूर्ण होईल, त्यानंतर मला पैसे मिळत राहावेत पुढच्या माझ्या आयुष्यासाठी. आता मी नोकरी करतोय, मला दर महिन्याला पगार मिळतोय, बरं चाललं आहे. पण जेव्हा माझा हा काळ संपेल, विशिष्ट वय झाल्यानंतर माझी नोकरी बंद होईल, त्यानंतर मला आरामात राहता आलं पाहिजे. म्हणून लोक जास्त करून सरकारी नोकरी शोधतात. का? कारण नोकरी संपल्यानंतर पेन्शन सुरू राहणार आणि सुखाने, शांतीने, आरामात जगता येईल, हा त्यांचा समज असतो. मी त्याला समज अशासाठी म्हणते, नंतरचं जीवन खूप दुःखदायक असतं. खूप आजार आपल्या सोबतीला येतात आणि त्याचबरोबर खूप दुःख येतात. मुलं मोठी होतात आणि आईवडिलांना विसरून जातात. त्यामुळे जवळ पैसा जरी असला तरी हृदयामध्ये आनंद नसतो. हालेलुया, हालेलुया. काही काळापूर्वी पेपरमध्ये एक बातमी आली होती. एक म्हातारी बाई मरण पावली आणि ती मेल्यानंतर बराच काळ तिच्या मुलांनी तिचं शरीर अंथरुणावर तसंच ठेवलं. कुणाला काही कल्पना दिली नाही. कारण काय? तिला पेन्शन येत होतं आणि तिची मुलं फुकट बसून खात होती. ती मेल्यानंतर अंगठा कोण लावणार, म्हणून ती मेल्यानंतर पण काही दिवस त्यांनी तिचं शरीर तसंच ठेवून दिलं. ही माझ्या डोक्यातली गोष्ट नाही, पेपरला आलेली कहाणी आहे, सत्य घटना आहे. असं आहे मानवी जीवन. म्हणून मी म्हटलं की तरुणपणामध्ये लोक विचार करतात की रिटायर्ड झाल्यानंतर मला चांगलं जगता आलं पाहिजे, सुखाने जगता आलं पाहिजे, खस्ता नाही खायला लागल्या पाहिजेत, आणि म्हणून तरुणपणातच ते व्यवस्था करून ठेवायचा प्रयत्न करतात. अशासाठी की नंतरचं जीवन म्हणजे 60 वर्षानंतर, माझं वय 60 वर्ष झालं, 65 झालं की त्यानंतर मला शांतीने जगता आलं पाहिजे. पण प्रत्यक्षात तसं 60-65 नंतर शांतीने जगणं थोड्याच लोकांच्या वाट्याला असतं. खूप लोक दुःखात, कष्टात, त्रासात आणि वेदनेत आपल्या आयुष्याची संध्याकाळ घालवतात. हालेलुया, हालेलुया. अशा या दुःखाने भरलेल्या जगाला एक आनंदाची गोष्ट देवाने सांगितलेली आहे, जी प्रत्येक माणसाला कळणं गरजेचं आहे. देव माणसाला सांगतो, पृथ्वीवरती कसल्या सुखाच्या मागे लागलेला आहे, पृथ्वीवर कसल्या ऐशारामाच्या मागे लागलेला आहे. मी तुझ्यासाठी स्वर्गामध्ये जागा ठेवलेली आहे. मला तू माझ्या स्वर्गात पाहिजेस आणि इकडे मी तुला 10 वर्षे, 25 वर्षे, 50 वर्षे ठेवणार नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू पण माझ्याबरोबर राहशील. आणि देव कधीपर्यंत आहे सांगा? देव अनंत काळ आहे. अनंत म्हणजे त्याला अंतच नाही आहे. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया, हालेलुया. आपण जगातल्या लोकांवरती भिस्त ठेवतो. का भिस्त ठेवतो? त्याच्या हातात अधिकार आहे. कोणाच्या तरी हातात काहीतरी सत्ता आहे, कोणाच्या तरी हातात काहीतरी अधिकार आहे. तेव्हा आपल्याला वाटतं हा माझ्या सोबतीला आहे ना, बस झालं. भिस्त असते आपली, पण तो अधिकार टिकत नाही, ती सत्ता टिकत नाही. पण देव सांगतो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तू माझ्याबरोबर राहणार. अनंत काळ, न संपणारा काळ. हालेलुया, हालेलुया. म्हणून योहान 3:16 म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सार्वकालिक, सर्वकाळचं जीवन. या जगात आपल्याला सर्वकाळच्या जीवनाची हमी कोण देतो? सर्वकाळचं जीवन आपल्याला मिळू शकतं अशी खात्री आपल्याला कोण देतं? कोणत्याच देशात आणि कोणत्याच ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ही खात्री मिळू शकत नाही. ही खात्री फक्त अशीच व्यक्ती देऊ शकते जी स्वतः सर्वकाळ राहणार आहे. जो स्वतः सर्वकाळ राहणारच नाही आहे तो दुसऱ्याला कशी खात्री देऊ शकतो? हालेलुया, हालेलुया. आई वडील आपल्या मुलांना सांगू शकतात, घाबरू नका, आम्ही आहोत. घाबरू नका, आम्ही आहोत. भाऊ भावाला सांगू शकतो, घाबरू नको, मी आहे. बहिणीला सांगू शकतो, घाबरू नको, मी आहे. पण हे किती काळ? आई वडील आम्हाला किती पुरणार आहेत? आमचा भाऊ, आमची बहीण आणि आमच्यावर जीव लावणारे लोक आम्हाला किती काळ पुरणार आहेत? कोणी सर्वकाळ राहत नाही. सर्वकाळ फक्त देव आहे. तो काल होता, आज आहे आणि युगानेक जिवंत आहे. तो कायमचा राहणार आहे. आणि तो जर कायमचा राहणार आहे आणि त्याने आम्हाला जर ही आशा दिलेली आहे की तुम्ही पण माझ्याबरोबर कायमचे राहणार आहात, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सांगा बरे, ही केवढी मोठी आशा आहे, हा केवढा मोठा आनंद आहे. तुमच्यापैकी कोणी 70 पार केला असेल, तुम्हाला हळूहळू मनात असं वाटत असेल, आता काय थोडे दिवसच राहिले, थोड्या दिवसात संपणार माझं. कोणी 90पर्यंत पोचलं असेल, तो तर मनात म्हणत असेल, काय माहिती उद्याचा दिवस मला दिसणार आहे की नाही. माणसाचं जीवन हे असं आहे. आम्ही 18 वर्षाचे असतो, 20 वर्षाचे असतो, 25 वर्षाचे असतो, तरुण असतो, धावतो, पळतो, उड्या मारतो, मनाला येईल ते करतो आणि आम्हाला असं वाटते की कोणी आम्हाला हरवू शकत नाही. कितीपर्यंत? 25, 30, 35, 40ला पोहोचायच्या आत गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, डोळ्याने धुरकट दिसायला लागते. हल्ली दात पण 20व्या वर्षातच लोकांचे पडत आहेत. मी तरुण मुला मुलींना बघितलं आहे, तोंडामध्ये नकली दात लावलेले आहेत. मी म्हटलं, वय काय तुमचं? नाही, 16व्या वर्षीच दात लावला आहे, 21व्या वर्षीच दात लावला आहे. किती वर्ष अजून जगायचं आहे? आणि तोंडात नकली दात कधी लावले? वयाच्या 16व्या वर्षी, 20व्या वर्षी. काय जीवन आहे सांगा? 40पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत गुडघे दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, शरीर थकायला लागतं. आणि मग आम्ही म्हणतो, पूर्वीनं मी खूप काम केलं पण आता माझ्याने होत नाही. पूर्वी म्हणजे कधी? 200 वर्षापूर्वी? आताच की नाही, 10-15 वर्षापूर्वी. पण आम्ही बोलताना कसे बोलतो? पूर्वी मी फार काम केले, फार कष्ट केले, पण आता माझ्याने होत नाही. केवढं आमचं शरीर दयनीय आहे, किती आमचं शरीर कष्टी आहे. आम्ही या जगामध्ये कसल्या सुखाची अपेक्षा करून बसलो आहोत. एक साधा ताप येतो, तो आम्हाला काढता येत नाही. साधी डोकेदुखी होते, ती आम्हाला बरी करता येत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हा सगळ्यांना देवाची गरज आहे. आणि देवाने आम्हाला स्वर्गाचं अभिवचन दिलेलं आहे, खात्री दिली आहे.
भरवसा दिला आहे. देवाने आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त ह्याला या जगात पाठवलेला आहे. हा येशू ख्रिस्त आमच्या सर्व पापांची शिक्षा घेऊन क्रूसावर मरण पावला आणि त्याने आमच्यासाठी स्वर्गाचं दार उघडलं. आम्ही पापी माणसं आहोत आणि स्वर्गात जायच्या लायकीचेच नव्हतो. आमचा शेवट नरकात होणार होता. पण त्या देवाने आमच्यावर एवढी दया केली की त्याच्या पुत्राचं रक्त त्याने आमच्या पापमुक्तीसाठी ओतलं आणि येशूने त्याच्या रक्ताने आम्हाला विकत घेतलं. जे आम्ही त्याचे लोक नव्हतो ते आता आम्ही त्याचे लोक झालो, त्याची मुलं बनलो. येशूच्या रक्ताद्वारे आमच्यासाठी स्वर्ग उघडला गेला आणि जेवढ्याने येशूच्या नावावर विश्वास ठेवून पाप क्षमा मिळवली त्या सगळ्यांचं नाव स्वर्गामध्ये जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं. ही नावनोंदणी फार महत्त्वाची आहे. नावनोंदणी, आम्हाला नावनोंदणी पाहिजे असते, पण कुठे? जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी. कुठे फायदा मिळणार आहे, कुठे पैसे मिळणार आहेत, अजून काही मिळणार आहे, तिकडे आमचं नाव नोंदलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही खटपट करतो. पण एक नावनोंदणी फार 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 महत्त्वाची आहे. ती जर झाली नाही तर जगणं व्यर्थ आहे. आणि ती नावनोंदणी आहे जीवनाच्या पुस्तकातली नावनोंदणी. जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव लिहिलं गेलं पाहिजे. आणि ते लिहिण्यासाठी काय करावं लागतं? ते लिहिण्यासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्या रक्तात पापक्षमा मिळवायला लागते. जेव्हा आम्हाला पापक्षमा मिळते आणि स्वर्गातून देव सांगतो मी तुला क्षमा केली, आज तू माझा मुलगा बनलास, तू माझी मुलगी बनलीस. जेव्हा देव एका पाप्याचा असा स्वीकार करतो आणि त्याला क्षमा करतो तेव्हा देवदूत जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव लिहून ठेवतो. हा स्वर्गात येणार आहे, ही स्वर्गात येणार आहे, कारण ह्यांना देवाने आपला पुत्र किंवा आपली कन्या म्हणून स्वीकारलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, पापक्षमा मिळवली आहे. तुम्ही देवाचे पुत्र, देवाच्या कन्या बनला आहात. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपण या जगाचे लोक नाहीत, आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. आपलं लक्ष तिकडे असलं पाहिजे, आपलं लक्ष तिकडे असलं पाहिजे. जगामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी आपण खटपट करता करता विसरून जातो की आपलं खरं निवासस्थान स्वर्गामध्ये आहे, आपलं खरं घर स्वर्गात आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे, तिकडे राहायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट तुमच्या स्वतःच्या मनामध्ये बिंबवा. तुमच्या मुलाबाळांना शिकवा. का शिकवा? त्यांना कळू द्या आपण या जगाचे नागरिक नाही, आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. आपलं लक्ष तिथे असणं गरजेचं आहे. आपण वाट पाहणारे लोक असायला पाहिजे. पण कसली वाट? लॉटरीचं तिकीट फाडलं आहे तर लॉटरी लागेल का याची वाट बघताय? नाही नाही नाही. आपला तारणारे येशू ख्रिस्त येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण वाट पाहणारे लोक असावे. पण कुणाची वाट? तारणाऱ्याची वाट. तारणाऱ्याची वाट पाहणारे. तो कुठून येणार आहे? आकाशातून येणार आहे. काय करणार आहे? तो आम्हाला घेऊन जाणार आहे. कुठे? स्वर्गात, देवाच्या घरात. आणि युगानुयुग, अनंत काळ, सदा सर्व काळ आम्ही देवाच्या घरात राहणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये खूप कष्ट आहेत, खूप कष्ट आहेत, खूप वेदना आहेत. आमचा एक दिवस आनंदात भरतो, पुढचे 2 दिवस आम्ही दुःखात असतो. जेव्हा आमच्या जीवनात आनंद असतो तेव्हा पण आम्हाला आतून वाटतं थोड्या वेळाने काही वाईट तर घडणार नाही ना. क्षणाक्षणाला मनात वाईट विचार सुरू असतात. मुलगा शाळेसाठी किंवा कॉलेजसाठी घरातून बाहेर गेला आणि तो वेळेवर आला नाही तरी विचार सुरू होतात, अजून आला का नाही, काय झालं असेल का. नवरा वेळेत घरी पोहोचला नाही तरी तेच विचार, काही झालं असेल का. हे जग दुःखाने आणि कष्टाने भरलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या मनात विचारही हेच येत असतात. आम्ही एकदा हसतो क्षणासाठी
आणि पुन्हा रडतो. एक दिवस आमचा आनंदात भरतो, 4 दिवस दुःखात जातात. असंही जग आहे. पण लक्षात ठेवा, आम्हा सगळ्यांना आशा आहे. जिथे अश्रू नसतील, जिथे रडणं नसेल, जिथे अपघात नसतील, जिथे वेदना नसतील, जिथे आजार नसतील, जिथे चिंता नसतील, जिथे कर्ज नसेल, जिथे व्यसनं नसतील, जिथे भांडणं नसतील, जिथे मारामारी नसेल, जिथे अन्याय नसेल, जिथे जुलूम नसेल, ते आहे देवाचं राज्य, स्वर्गाचं राज्य. आणि त्या स्वर्गात आम्ही जावं म्हणून देवाने आम्हाला निवडलं आहे. हालेलुया. आज एवढा प्रचंड पाऊस पडत असताना तुम्ही या ठिकाणी आला आहात. सहजासहजी नाही आला, तुम्हाला देवाने या ठिकाणी आणलं आहे. हालेलुया, हालेलुया. आज या घडीला मला वाटते किती तास, 12 तासाहून अधिक तास झाले असतील, सतत अखंड पाऊस पडतोय. मला वाटलं होतं आज लोक येणार नाहीत प्रार्थनेसाठी, पण आजही तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्ही आला नाहीत, देवाने तुम्हाला आणलं आहे. आणि जर देवाने तुम्हाला आणलं आहे तर लक्षात ठेवा, देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. देव बघतोय तुमच्याकडे, देवाचं लक्ष आहे तुमच्याकडे. त्याने तुम्हाला या ठिकाणी आणलं, याचा अर्थच हा आहे त्याची तुमच्यासाठी योजना आहे. देव कोणतीही गोष्ट व्यर्थ करत नाही, उगाच करत नाही, करायचं म्हणून करत नाही. देव जे काही करतो त्याच्या मागे त्याची चांगली कल्याणदायक अशी योजना असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर प्रेम करतो. कधीच असं वाटून घेऊ नका की त्याने मला सोडलं आहे. कितीही दुःखात तुम्ही सापडलात, कितीही कष्टात पडलात, कितीही वेदनेत असलात, तरी कधीच असं वाटून घेऊ नका की देवाने मला सोडलं आहे. तुम्ही जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, पापक्षमा मिळवली आहे, तर तुम्ही देवाच्या कन्या आहात, तुम्ही देवाचे पुत्र आहात. त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही, तो तुमचा त्याग करणार नाही. जगामध्ये दुःखाचे दिवस येतात, कष्टाचे दिवस येतात, पण ह्या सगळ्या आमच्या परीक्षा आहेत की या परीक्षेत आम्ही किती टिकतोय आणि किती प्रामाणिकपणे विश्वासाचा मार्ग धरून राहतोय. सगळ्या आजारात, सगळ्या वेदनेत, सगळ्या संकटात, सगळ्या कष्टात आम्ही किती खंबीरपणे विश्वासाच्या रस्त्यावरून चालतोय, यावरून आमची परीक्षा होते. त्यामुळे आम्हाला डगमगायचं नाही आहे, मागे हटायचं नाही आहे. आम्हाला माहिती आहे हे जग आमचं खरं घर नाही, हे जग आमचं खरं घर नाही आहे. तुमच्यापैकी कुणाकडे मोठा बंगला नाही आहे. तुम्ही दुसऱ्याच्या बंगल्याकडे बघून नाराज होऊ नका. काय मोठा बंगला आहे ना, या बंगल्यात राहणारे केवढे लोक खुश असतील. माझी तर छोटीशी झोपडी आहे. तुम्हाला घर गरजेचं आहे, देव तुम्हाला तेही देईल. एका बहिणीने लॉकडाऊनच्या काळामध्ये साक्ष सांगितली मला. ती म्हणते, आम्ही अशा स्थितीत राहत होतो, अशा स्थितीत की चांगली झोपडी पण नव्हती, घर सोडा झोपडी पण नव्हती. मी आणि माझ्या नवऱ्याने हाताने झावळ्या गोळा करून झावळ्यांचं झोपडी बनवली होती आणि आम्ही त्यामध्ये राहत होतो. एवढे गरीब होतो, एवढे गरीब होतो. आम्हाला एकच मुलगी होती छोटी, तिला पण शिकवता येईल का माहिती नव्हतं, अशी आमची अवस्था होती. आम्ही झावळ्या गोळा करायचो इथून तिथून आणि झोपडी बांधून राहायचो. पण मुलगी 4 की 5 वर्षाची असताना त्यांच्यावर दया झाली, या पती पत्नींवर. ते प्रभूमध्ये आले, त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. या मार्गाने ते चालत राहिले. त्यानंतर काही काळाने या बहिणीच्या पतीला चांगली नोकरी मिळाली आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारत गेली. ही बहीण जेव्हा मला भेटली होती त्यावेळेला तिची मुलगी जवळजवळ 20 वर्षाची झाली होती. ती म्हणते, आज माझी मुलगी चांगली BCom शिकलेली आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी झावळ्याने घर बांधत होतो, जिथून तिथून झावळ्या गोळा करून, त्याच ठिकाणी आज आमचा 25 लाखाचा बंगला उभा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
ज्या ठिकाणी झावळ्या बांधून झोपडी करून राहत होतो त्या ठिकाणी देवाने त्यांना बंगला उभारायची क्षमता दिली. तुम्हाला घर गरजेचं आहे, देईल देव, पण दुसऱ्याच्या बंगल्याकडे बघून हळहळू नका. काय मस्त बंगला आहे. कितीतरी ठिकाणी फक्त बाहेरचं सौंदर्य असतं, आतमध्ये नरक असतो. तुम्ही झोपडीत राहताय, 2 घास सुखाने खाताय ना, समाधानी राहा. तुम्हाला घर पाहिजे, देवाकडे मागा. तुम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत देवाकडे मागा, देव त्या देईल. पण त्याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. लक्षात ठेवा, आपलं खरं घर इकडे नाही आहे, आपलं खरं घर स्वर्गात आहे. तुम्ही 25 लाखाचा नाही 25 कोटीचा जरी बंगला बनवला तरी पण जेव्हा देव सांगेल चल तुझं आयुष्य संपलं, त्यानंतर 1 तास पण तुम्हाला त्या बंगल्यामध्ये जास्त राहता येणार नाही. एकदा देवाने सांगितलं आयुष्य संपलं की संपलं, काहीच करता येणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नाराज स्थितीमध्ये राहू नका, उदास राहू नका. कितीतरी बहिणी या गोष्टीसाठी नाराज असतात, नवरा मला हे देत नाही, नवरा मला ते देत नाही, आणि बघतात काय दुसऱ्यांच्या बायकांकडे. त्याने त्याच्या बायकोला अमुक गोष्ट आणून दिली, तो दर वर्षाला नवीन साडी आणून देतो, दर वर्षाला नवीन काहीतरी सोन्याचा दागिना करून देतो, आणि माझ्या नवऱ्याने किती वर्षात मला नवीन साडी दिली नाही, माझ्या नवऱ्याने किती वर्षात मला दागिना दिला नाही आहे, आणि मग अजून काय काय गोष्टी असतात. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यातून काढून टाका. अलीकडेच एक सुंदर साक्ष एका बहिणीने दिली होती अशाच रीतीची. ती म्हणते, मी माझ्या नवऱ्याच्या मागे सारखी लागायची, मला नवीन कपडे आणून दे, मला दागिने करून दे. रोज नवरा कामावरून आला की रोजची कटकट. नवरा हैराण व्हायचा. हिला सांगायचं गप्प रहा, बस कर, पण ती ऐकायची नाही. आता नवऱ्याची ऐपत नसेल, क्षमता नसेल, तेव्हा तर तो देत नव्हता, पण हिचं रडगाणं, नवऱ्याबरोबर भांडण करणं अखंड सुरू होतं. पण जेव्हा तिच्यावर देवाची दया झाली आणि ती प्रभूमध्ये आली, ती म्हणते तेव्हापासून हे सगळे विचार आणि या सगळ्या जगिक इच्छा माझ्यातून संपूर्ण निघून गेल्या, आणि मला असं वाटायला लागलं की मी खूप बायबल वाचावं. मी दिवसभर घरात असते, घरातली कामं उरकायची आणि बायबल वाचायला बसायची. संध्याकाळी नवरा घरी यायचा, मी शांत राहायची, काही बोलायचे नाही, इथपर्यंत की नवरा सांगायला लागला, आता तू बडबड करायची कशी बंद झाली? एवढी बोलत होती कपड्यासाठी, दागिन्यासाठी, एवढी मागे लागायची, आत्ता काय झालं? पण ती म्हणते, देवाने हृदय असं बदललं आहे ना की आता मला वाटतं काहीच नकोय मला, फक्त मला देवाला चिकटून राहायचं आहे, त्याचे शब्द वाचायचे आहेत, त्याच्या मार्गाने चालायचं आहे. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला याच हृदयातल्या बदलाची गरज आहे. बदल. तुम्ही इकडे येता, मस्त हालेलुया बोलता, गाणी बोलता, काय सुंदर प्रार्थना झाली, आणि घरी गेल्यानंतर नवऱ्याबरोबर भांडण करता काय? घरात पैसे टायमाला देत नाही, पैसे कमी पडतात, आणि मग काही भाऊ असतील इकडे सांगतात काय छान प्रार्थना झाली, काय सुंदर वचन ऐकलं, आणि बाहेर गेल्यावर हातावर तंबाखू मळताय. जर असे करणारे लोक आहात तर अजूनही तुमच्यामधला जगिकपणा गेलेला नाही, आणि तुम्हाला समजत नाही आहे. किती जण आहेत हालेलुया बोलतात, गाणी गातात, सगळं छान छान आहे, पण त्यांचं लक्ष कुठे आहे? त्यांचं लक्ष पैशाकडे आहे. त्यांचं लक्ष कुठे आहे? भपकेबाजी, मिरवायचं आहे सगळ्यांसमोर. कशाला भारी गाडी पाहिजे, कशाला भारी कपडे पाहिजेत, कशाला दागिने पाहिजेत? मिरवायला. कोणासमोर मिरवताय? माणसांसमोर. ते पण मातीचे आणि तुम्ही पण मातीचे. ते पण संपणार आणि तुम्ही पण संपणार. कोणासमोर मिरवताय? तुम्हाला स्तुती करून घ्यायची आहे, कौतुक करून घ्यायचं आहे, प्रशंसा करून घ्यायची आहे. जो एकमात्र जिवंत देव, त्याच्याकडून कौतुक, प्रशंसा आणि शाबासकी मिळवण्यासाठी खटपट करा. त्याने आपल्या पाठीवर थापडून सांगितलं पाहिजे, शाबास, मला आवडलं, तू जे काही केलं ते मला आवडलं, शाबास,
तू जे काही वागलास, तू जे काही वागलीस ते मला आवडलं. हालेलुया, 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 हालेलुया. पुष्कळ वेळेला आपण लहान मुलांना खूप छान छान वागताना बघतो. लहान मुलं जेव्हा प्रार्थनेला येतात ना, तेव्हा खूप छान छान वागतात. पण जेव्हा ती मोठी होत जातात ना, हळूहळू मन कडक व्हायला लागते आणि ते पण मोठ्यांसारखेच चुकीचे वागायला लागतात. जेव्हा लहान असतात तेव्हा हृदय नरम असते, कोमल असते, मृदू असते आणि त्यामुळे देवाच्या गोष्टी सहज स्वीकारतात. छोटी मुलं आपल्या आईवडिलांना सांगतात, कशाला पाहिजे आपल्याला पैसा, कशाला पाहिजे आपल्याला हे सगळं, देव आहे ना आपल्याबरोबर. छोटा असताना सांगतो, मोठा झाल्यावर सांगतो, नाही नाही नाही, मला मोटरसायकल पाहिजे, मला मोबाईल पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. माझे वडील मला हे देत नाही, माझे वडील मला ते देत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही इकडे बघितलं असेल, छोटी मुलं वचनं कशी पटापट बोलतात. छोटी आहेत ना, हृदय मृदू असते, लहान मुलासारखं असते, एकदम लहान हृदय असते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला तसं बनणं गरजेचं आहे. अहिकता, जगिकपणा आमच्यातून गेला पाहिजे. जगिक गोष्टींच्या मागे लागू नका. ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत त्या देव तुम्हाला देईल, परंतु आपलं लक्ष स्वर्गाकडे लावा. आपण या जगाचे नागरिक नाही, आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. या जगात आपल्याला राहायचं नाही आहे, स्वर्गात जायचं आहे. आणि म्हणून स्वतः या गोष्टीचा विचार करून त्याच्या मागे लागा आणि तुमच्या मुलाबाळांना सुद्धा या गोष्टी शिकवा. जे लोक जगिक गोष्टीच्या मागे लागतात ते अनेक पापांमध्ये पडत जातात आणि शेवटी स्वतःचा फार मोठा विनाश करून घेतात. हालेलुया, 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 हालेलुया. साधेपणाने जगा, दुसऱ्यांवरती मिरवायला जाऊ नका. तुम्हाला कौतुक पाहिजे, शाबासकी पाहिजे, वाहवा करून घ्यायची आहे तर ती देवाकडून तुमची व्हावी म्हणून प्रयत्न करा. आणि देव आपलं कौतुक कधी करतो, देव आपली वाहवा कधी करतो, देवाला आपण आवडेल असं जेव्हा वागतो, म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागतो, देवाच्या शब्दाप्रमाणे वागतो, तेव्हा देव आपल्याला शाबासकी देतो. जेव्हा आम्ही देवाच्या शब्दाप्रमाणे वागतो तेव्हा देव शाबासकी देतो. आमच्या गळ्यातले दागिने बघून देव आमच्यावर खुश होत नाही, आमचे भारी कपडे बघून देव आमच्यावर खुश होत नाही, आमची भारी गाडी बघून किंवा बंगला बघून देव आमच्यावर खुश होत नाही. असल्या गोष्टींनी देवाला आम्हाला आनंद देता येत नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, आम्हाला आमचं लक्ष स्वर्गाकडे लावलं पाहिजे, देवाच्या मार्गाने चालत राहिलं पाहिजे. हे जग विनाशाकडे जात आहे आणि हा जगाचा शेवटचा काळ आहे. किती दिवस, किती महिने, किती वर्षे जगाची राहिलेली आहेत माहिती नाही, परंतु हा शेवटचा काळ आहे. आणि बायबलमध्ये सांगितल्यानुसार शेवटच्या काळात जगात विश्वासाचा त्याग होणार आहे, देवावरचा विश्वास संपत जाणार आहे. लोक स्वतःला मोठे शहाणे समजणार आहेत, कारण बायबल सांगतं शेवटच्या काळात जगात विश्वासाचा त्याग होईल, जगात विश्वासाचा त्याग होईल. म्हणून सावध रहा, जागे व्हा. जगामध्ये भपकेबाजी वाढत आहे, त्याकडे आपलं लक्ष लावू नका. आम्ही या जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे, म्हणजे आमचं नाव तिकडे लिहिलेलं आहे. आम्ही तिकडचे नागरिक आहोत. हालेलुया, हालेलुया. स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करा. देवाच्या इच्छेप्रमाणे वागा, वचनाप्रमाणे वागा, प्रार्थना करत राहा, देवाच्या अधिकाधिक जवळ या आणि येशू ख्रिस्ताची वाट पाहणारे लोक बना. तो आकाशातून येणार आहे, तो आकाशातून येणार आहे, बाकीकडून कुठून नाही. लक्षात ठेवा, कारण या शेवटच्या काळात अनेक लोक असे उठलेले आहेत जे म्हणतात मीच येशू आहे. आणि येशूने सांगितलं होतं ना, मी परत येणार आहे, मी परत आलो आहे. असे बोलणारे लोक जगामध्ये तयार झालेले आहेत, जगात वेगवेगळ्या भागात आहेत. ते स्वतःला येशू म्हणवतात आणि ते याच वचनाचा वापर करतात. येशूने सांगितलं होतं की मी पुन्हा येणार आहे, तर ते म्हणतात मी आलेलो आहे. फसू नका. आत्ता तो अमेरिकेतून येणार नाही आणि इंग्लंडमधून येणार नाही. आत्ता तो जो येणार आहे आकाशातून येणार आहे आणि सगळे त्याला बघणार आहेत. हालेलुया,
हालेलुया. देवाचा मार्ग दृढपणे, मजबूतीने, पक्का धरून ठेवा आणि त्या मार्गाने चालत राहा, ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या घराण्याचं तारण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.